अरे बापरे बोलतात. हॅलो. हाय. काय करते आज? आज मी ना हळद काढते. ठीक आहे, ही सगळी वाळून गेली ना आता. वाळले ना. याळे त्याचं बघ. आता हे किती छान वाटते. हो आता असं पाल्याचा बघ ना किती वास चांगला येते. ही पाला आहे ना, जरी संध्याकाळी आपण धूप केली ना, गौरी पेटवली त्याच्यावर थोडासा टाकला ना किंवा असं जाळा तरी घरात छान वास येतो. मग आता मी हे रोज जरा धुरी करणार ह्याची पाल्याची, त्यासाठी ठेवणार आहे. आता ही कुंडी घेते बघ. ही फुलं कसली आहेत? ही ना आंबट चुक्याची भाजी आहे ना, या कुंडीत. हे बघ, आता त्याला बी तयार, आता ह्याचं मी बी तयार करणार आहे. दिसते की आंबट चुक्याची भाजी. आता ह्याला बी आलंय आणि अजून म्हणजे आता असे तयार फुलं आलेत, अजून तयार व्हायचं बी. तर आता हे कुंडी आहे ना, अशी अशी ही जी हळद आहे ना, ही पिवळे आहे. अशीच आपल्याकडे दोन प्रकारची हळद आहे. एक आंबे हळद पण आहे. तर ही हळद बघ कसली कठीण आहे. हे बघ कसलं गरम गरम लागतं उन्हामुळे. वा. एवढी मोठी झाली ना, हो. एवढी मोठी हळद आहे. एकच हळद एवढी झाली. तू कधी लावलेली हळद? किती टाइम लागला यायला? ह्याला ना 9-10 महिने झाले हळदीला लावून. अक्षय तृतीया झाली का नाही, मे जून मध्ये हळद लावायला सुरुवातच करायची. तर मी ना जून मे ला लावली होती हळद. आता सगळी वाळून गेली होती ना पानं त्याची, मग ते काही काय तर ह्याच्यात लागल तशी मी काढून नेली होती. काय काय की काही ह्याच्यासारखी झाली, कुजल्यासारखी नाही का, वरची नाही नेलेली काढून ही हळद. तर आता ह्यातली जी मुळ्याची आहेत का नाही ह्याची, ते परत मी अशीच लावायसाठी ठेवणार आहे. हे बघ ते झाली, कुजून गेली, काढली नाही त्यामुळं. आणि आता ही हळद सगळी धुतल्यानंतर ना मी जरा त्याला वाळवणार आहे. वाळवून ही करणार, थोडं लोणचं करणार, थोडं वाळवून पावडर करून ठेवणार हळदीची वापरायला. आणि मी काय करते, गेल्या वर्षी पण केलेली हळद ही ना खिसून चहात टाकायला चहा पावडर करते, हर्बल चहा म्हणून ते पण तयार करते. आपण सकाळ सकाळचं पितो ना कधी कधी, चला तर ते पण करते ह्याचा. हे बघ इथे आता दुसऱ्या कोणत्या ठीक आहे ना, आपण लावू का नाही, काय कुठल्या झाडं लावू का नाही परत, तर त्याच्या खाली तरी टाकली तरी चालते ही पाला, त्याचे खत म्हणून नाही का. अरे बापरे बोलतात.
केवढे मोठे मस्तच. भेटली. केवढे झालेत बघ की. हो ना. आणि ह्यात आहे का नाही दुसरे आपण कुठे त्याची माती टाकली का नाही, हम्म. मग ह्याचे तुकडे तुकडे हळद राहिलेले असते ना, परत ते उगवून आली इथे त्या मातीतूनच. जास्त पाणी पण चालत नाही, जास्त पाणी झाले की नाही ती खराब होते त्याला. आता ह्यात अजून राहिली असेल, बघू आता परत आपण त्याला परत माती वाळली ना की सापडते परत. आणि मोडलंय का हे तर कॅरेट है ना. ह्याला मुंगी येते ना. तर त्याला पाणी कमी टाकलं का ना, वाळायचं नाही तर कशी निघाली बघ. ओके. दमलीस? दमली की अगो. घाम दिसतो घालायला तुला. हा दिसतंय मला. आलं ना. लावायचं काढायचं. आता दमली म्हणजे आता एवढी माती परत उन्हात वाळवायची, तिला व्यवस्थित करायची, परत दुसऱ्या कुंड्या भरायच्या, म्हणजे हे 2 दिवसाचं काम आहे. हे का त्या आंब्यात झाड आलेलं. अरे मग किती काळजी घ्यावी लागते. आणि मग कुठे गेलं की माझी झाडं मग मला जाताना तुम्हाला सारखं म्हणायला लागतं, पाणी घाला पाणी घाला. मी माझी तर माझा त्या झाडावलीच असतो.
सगळे म्हणतात झाडं झाडं करून एवढी काळजी काय करते, पण किती मेहनत करावं लागते ना, बघ ना. मग त्यामुळं किती आनंद पण तेवढाच होतोय. एवढ्या निघाली, किती हळद निघाली बघ. आणि मी काय केलं होतं माहितीये का, लोक विचारतात की हळद कशी लावायची, बी कुठून आणायचं. तर आता मार्केटमध्ये हळद विकायला येते का नाही, तशी मी मार्केटमधून हळद आणली होती. त्यातलेच पहिल्यांदा 2-3 गड्डे लावले होते असे, त्यातले म्हणजे असे एक एक काढून नाही का, आणि त्याच्यापासून मी एवढी हळद तयार केली आहे. दुसरी पण हळद आहे माझ्याकडे, आंबे हळद म्हणून, कारण ते आंबटच असते. दाखवते मी ती पण. ते हे एवढं काढते आणि ती पण हळद दाखवते. आता ही गड्डे वगैरे दिसत ना असे, त्याची काढणार मी सगळे हळद, आणि गड्डा दिसतोय ना तो परत मी लावायसाठी ठेवणार. ओके. तो ख्यात आंबे हळद आहे. स्टार फुट बघ सगळे पिकलेत. जोर लगा के पाणी आहे का. हे बघ कसले काळे आंबे, काळे हळद आहे. टप घेतो टप. त्याला धुवायला लागणार आहे. ती बादली दे का मला, बादली टाक धुवून राहा का. कसले दे हे धुतल्यानंतरच ते दिसायला नाही का असे. ओ खूप मोठी झाली तर. उद्या काढ वाटलं तिला तर. खूपच चिखल चिखल आहे. पाणी दिले ना, मी देत नव्हती पाणी, तिथे आता दिलं असेल ना पाणी. हाताचा राडा का. रात्री राहिलेली उद्या काढू त्याची. आता काय ती काय धुवून घेऊया, हाय ते आहे नाही. जरा माती वाळल्याशिवाय ती निघायची नाही, लयची आहे. माती दिसणार पण नाही ठीक आहे. ही खूपच म्हणजे चिखल आहे ना, मला हळद काढताची आहे ना. तर आता ना काय करू, ही जरा वाळवून देते, म्हणजे उद्याच्यालाच काढूया ह्याची. तर भरपूर हळद यायला दिसती ना, ठीक आहे, खालून बिरून दिसते ना. त्यामुळे मला पण हातात एवढे ही झाले की ही बादलीच भरत आली चिखलानी. तर आहे तर आपण राहिलेलं आहे ना ते उद्या करूया. ते धुवून बिन सगळे व्यवस्थित मी उद्या दाही करते आहे ना. अंधार होत आलाय, उद्या घेऊयात आपण बाकीचा व्हिडिओ. ठीक आहे.
बरं तू काढत बस, आम्ही येतो. बाय बाय. बाय बाय. नाही तर मी पण नाही काढत, कारण नाहीच ना, सगळे तुटते ना ग. तुटल्यामुळे मग कसं होतंय. ठीक आहे, बाय बाय.